हाय हॅलो नमस्कार, मी सोनल गोरखे आणि मला ना फिरायला खूप जास्त आवडतं। आज मला सनाचा परत फोन आला। सना म्हणजे माझी फ्रेंड, ती बोलली की आपल्याला निगोजच्या यात्रेसाठी जायचंय। मी तर तयार झाले कारण मला फिरायला खूप जास्त आवडतं, पण सना बोलली तुला पिंपरीपर्यंत ऑटोने यावं लागेल। मग मी पिंपरीला जाणाऱ्या ऑटोमध्ये बसले। आता तुम्ही विचार करत असाल की सना मला घेण्यासाठी घरापर्यंत का नाही आली, तर प्रॉब्लेम हा होता की सत्यमचा आज इंटरव्ह्यू होता, म्हणून सत्यम सना आधीच पिंपरीमध्ये पोहोचले होते। पिंपरीत पोहोचल्यानंतर सत्यमला मी कॉल केला की मी पिंपरीला पोहोचली, तर आंबेडकर पुतळ्याची इथे मी थांबले होते, पण सत्यम म्हणला मला 10 मिनिटं लागेल। त्याचे 10 मिनिटं म्हणता म्हणता मी 1.5 तास सत्यमची वाट बघितली। खूप गरमही होत होतं। त्याच्यानंतर मी सनाला परत कॉल केला। सना बोलली की सत्यमला वेळ लागणार आहे, तर आपण दोघी बसने जाऊ, तर तू बस स्टॉपला ये। तर आम्ही दोघी बस स्टॉपला गेलो, पण सत्यमचा अचानक कॉल आला आणि तो बोलला माझं काम झालंय, मी 10 मिनिटात येतो। पण मला ना खूप भूक लागली होती, म्हणून मी सनाला म्हटलं सना चल वडापाव खायला। मग वडापाव खाल्ला आणि आम्ही दोघींनी चहा पिला, तेव्हा कुठे जरा पोट शांत झालं। आता सत्यम म्हटलं की मला अजून 10 मिनिटं लागेल। 10 मिनिटं म्हणता म्हणता त्याने अर्धा तास लावला। अर्धा तासाने तो तिथे आला, पण येताना त्याच्या एका फ्रेंडलाही सोबत घेऊन आला, कारण तोही तिथे इंटरव्ह्यू देण्यासाठी त्याच्या सोबतच होता। आणि तो पुण्यात नवीन असल्यामुळे त्याला इथलं जास्त काही माहिती नव्हतं, म्हणून सत्यम त्याला समजून सांगत होता की तुला या बसनी इथे इथे जायचंय। मग सत्यम सना आणि आम्ही विश्रांतवाडी मार्गे निघालो, कारण विश्रांतवाडीवरून आम्ही 4 व्हीलरने जाणार होतो। मग जात असताना सत्यम सनाची ना टॉम अँड जेरी सारखी भांडण चालू होती की आज जो काही उशीर झालाय ना सत्यम फक्त तुझ्यामुळे झालाय। मी त्याचा व्हिडिओ चोरून काढत होते, म्हणून सत्यम मला धमकी देत होता की तू माझा व्हिडिओ काढू नकोस, नाहीतर मी तुझी आणि मयूरची भांडण लावून देईन। मग आम्ही विश्रांतवाडीमध्ये पोहोचलो। सत्यममुळे खरंच आज खूप उशीर झाला होता आणि प्रवीण सुद्धा तयारीमध्येच होता। त्याच्यानंतर सत्यमनी गाडी पार्किंगला लावली आणि एवढ्या स्टाईल मध्ये उतरून त्याला भेटण्यासाठी निघाला होता, तर ते बघून मी आणि सना खूप हसत होते। प्रवीणला मी 1 वर्षानंतर भेटतीये। प्रवीण हा आमच्या तिघांचाही बेस्ट फ्रेंड आहे आणि तो ना खूप विचार करत होता की सोनल माझा का व्हिडिओ काढतीये, तर मी त्याला म्हटलं आज ना तू खूप छान दिसतोय आणि त्याला ना त्याची तारीफ केलेली खूप जास्त आवडते, म्हणून आम्ही त्याची नेहमी तारीफ करतो। पण हा 1 नंबरचा कुचका आहे, मला अजिबात नाही आवडत, नेहमी याच्यासोबत माझी भांडण होती। त्याच्यानंतर प्रवीण म्हणला तुम्हाला काहीतरी टाइमपास खाण्यासाठी गाडीमध्ये घ्या, तर सत्यमनी काय काय घेतलंय आता तुम्ही त्याच्या तोंडानेच ऐका तो काय बोलतोय ते। अयो अक्का चिप्स दे तिला, चिप्स दे होता ना केली चिप्स घरी बोला लागायचं पाहिजे, खाऊ दे त्याला करायला। बघू का ते काय ते तुझ्याकडं खाल्लं नाही आयुष्यात कधी गुलाबजाम। आता कुठे नाही टाइमपास घेऊन आम्ही निघालो नगर रोडला। नगर रोडला लागल्यानंतर सगळ्यांनीच मयूरची आठवण काढली, पण सगळ्यात जास्त जर आठवण आली असेल ती म्हणजे मला असं वाटत होतं की आज मयूरनी यायला हवं होतं। निगोज मध्ये गेल्यानंतर आम्ही काय केलं ते पाहण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय बाय।